ऊर्जा प्रकल्प पुन्हा एकदा त्या भागामध्ये होणार आहे, राजापूर भागामध्ये. तर अणुऊर्जा प्रकल्प मधल्या काळात खूप विरोध झाला होता, आपण बघितलं. आता आला तर आम्ही स्वागत करू आणि अणुऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे. पण जनतेचा विरोध आहे त्याला. कोण जनता? जे व्यावसायिक आहेत. विरोध म्हणजे तुम्ही मला सांगा तुमचा अभ्यास काय हो? आम्हाला जिल्ह्याला वीज किती लागते? विजेशिवाय इंडस्ट्री येईल, इंडस्ट्रीशिवाय नोकऱ्या बेकारी जाईल. सांगा ना मला. तुम्ही विरोध शब्द बोलू शकता, पण आज नुसती विरोधाने. बरं, ती इंडस्ट्री येणार, 1,00,000 कमीत कमी कामगार लागणार, नोकऱ्या, आणि हे जवळपासचे लागतील. आणि ह्याच्यात इंजिनिअरिंग भागाला जास्त प्राधान्य आहे. आता ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही. आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो. विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, ग बसला. काय झालं? आज सगळ्याला विरोध होता. काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती. राज्याला वीज मिळाली असती, लोकांना पुरेशी वीज इंडस्ट्रीलाही मिळाली असती. तुम्ही ह्याच्यावर लिहा ना आणि तुम्ही अभ्यास करा ना. आज आपली काय अवस्था आहे? थोडे दिवस हा पाऊस पडला नसता तर आपली लाईट पण गेली असती सगळी. उगाच नको ते नादाला आहे, कोणाच्या लागू नका. बंद बोलले ना त्यांनी म्हणा आंदोलन करा, मग मी समोरून काय करतो ते बघा. हे काय काय चेष्टा आहे सारखं आंदोलन. अणुऊर्जा प्रकल्प झालं पाहिजे दादा. प्रमोद जठांनी मांडलेली भूमिका. कोणी वीज निर्मिती करणारा प्रकल्प करावा, कोणी. तो अमुकच माणूस असावा असं माझं म्हणणं नाही. आणि शेवटी डिपार्टमेंट आहे, ते सगळं चेक करतील ना त्याच्यावर. प्रदूषण किती होईल, काय होईल, काय. दादा कायम